नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज एक नवीन प्लॉट दाखवत आहे तुम्हाला दोडक्याचा। हा बघा दोडक्याचा प्लॉट आहे। हा दोडका लागवड केलेला आहे, अशा पद्धतीने दोडका लागवड केली आहे बघा। दोडक्याची लागवड आहे बघा, किती बाय कितीवर आहे बघा। हे 3 फूट अंतर आहे मधलं, 5 बाय 3 आहे। 5 बाय 3 अंतरावरती ही लागवड केलेली आहे। असं फाउंडेशन लावलेलं इळूच्या काट्या लावून, हे बघा इळूच्या काट्या आहेत ह्या, इळूच्या काठ्या लावून ह्याचं फाउंडेशन केलेलं आहे। वरतून तार बांधलेली आहे आणि तारवरती त्याचा सपोर्ट ठेवला आणि सगळे वेल आहेत ते ताराला बांधलेले आहेत वरती, ऑटोमॅटिक ते तारावरती हे झालेले आहेत, लटकलेले आहेत। आणि अशा पद्धतीने हा प्लॉट आहे। खूप छान प्लॉट आणला बरं का शेतकऱ्यांनी। ह्या आता हे शेतकरी इथे अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळे मला त्यांचं नाव सांगता येणार नाही आहे। पण ही प्लॉट आहे बरमगावमध्ये, बरमगावला प्लॉट आहे हा। मस्त आणला आहे। थोडंसं यांना मार्गदर्शन कमी पडते वाटतं, किंवा पाण्याने काही असं जर थोडेसे डाग वगैरे आलेले आहेत, पाण्यामुळे हे यांना हे करता येत नसावं। आणि चांगल्या पद्धतीने दोडका लागला। हे बघा दोडका पण खूप चांगल्या पद्धतीने लागला आहे। फुलाची पण चांगली संख्या आहे। थोडंसं ह्याच्यावरती पिवळे डाग यायला लागलेत। हे डाग घालवण्यासाठी काही त्यांना फवारण्या वगैरे आहेत, ते बघावे लागतील, त्यांना सांगावे लागतील। पण ते शेतकरी इथं नसल्यामुळं त्यांना आपल्याला सांगता येणार नाही आहे। जाता जाता जस्ट ही बाग मला दिसली म्हणून इथं थांबून हा व्हिडिओ तयार करतोय मी। हे बघा दोडका कसा आलाय, फुलाची संख्या पण चांगल्यापैकी आहे। फुलं आहेत हे दोडक्याचे, चांगल्या पद्धतीनं आलेला आहे दोडका। तुम्हाला फळधारणा पण चांगली आहे, पण रोगाला बळी पडलाय थोडंसं। हे रोग कव्हर करणं गरजेचं आहे। ह्याच्यावर जे पिवळसर डाग आहे, नागाळीचा पण प्रादुर्भाव आहे। आणि हे बघा पिवळे पिवळे चट्टे आहेत ह्या सगळ्या पानावरती, आणि पानं अशा पद्धतीने आकडायला लागलेत। तर ह्याला एक फवारणी आहे, तर ती फवारणी करून घेतली तर हे सगळे डाग आणि हे आकडलेली पानं क्लिअर होतील आणि हिरवंगार होईल। आणि मल्चिंग वगैरे ह्याने केलेली आहे, कसलंही तण नाही आहे मध्ये। अशा चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो, मस्त नियोजन केलं ह्याने। 5 बाय 3 या अंतरावरती ह्याने लागवड केलेली आहे। 5 बाय 3 अंतर आहे आणि ह्यांच्या फवारण्या चालूच आहेत। ह्या रोगासाठी फवारण्या बऱ्यापैकी चालू आहेत। चांगल्या पद्धतीने केला आहे प्लॉट। एकदम काय काळीभोर जमीन नाही आहे, सर्वसाधारण जमीन आहे, निचरा होणारी जमीन आहे, पाण्याचा निचरा होतो आहे ह्याच्यावर मधून। कसल्याही प्रकारचं पाणी लागत नाही, इथं चिखल नाही आहे। आणि बऱ्याच प्रकारे तुम्हाला सांगतो ह्यांनी फवारण्या पण केलेल्या आहेत। हे बघा दिसते ते एवढ्या फवारणी केल्या त्यांनी, हे एवढे सगळे औषधं फवारलेले आहेत ह्यांनी। जे माणसं म्हणतात की शेतीमधून काय होत नाही, शेतीमधून काय निघत नाही, केल्याने होते रे केल्याचं पाहिजे असं आहे। केल्यावरती भरपूर काय होतं, पण करण्याची तयारी पाहिजे। एकदा जर नुकसान झालं तर दुसऱ्यांदा आपण तिकडे जात नव्हतं, त्याच्यामुळं आपण आयुष्यात कधीच काय करू शकत नाही। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। अपयश लागल्याच्या नंतर किंवा अपयशी झाल्याच्या नंतर आपण नव्याने उभारणी घ्यायची असते, आणि नव्याने उभारणी घेऊन आपण नव्याने गोष्टी करायच्या असतात। नवीन काय ते करायचं असते, नवीन ह्याच्या शोधात राहायचं असते। पडलोय किंवा हारलोय किंवा लॉस झालाय म्हणून त्या गोष्टीचा नाद सोडून देऊन दुसऱ्या गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत। जिथं घातलंय तिथूनच काढायचं असते। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही बाग आहे, चांगली लागवड केली आहे, चांगलं त्यांचं नियोजन पण आहे। चांगल्या नियोजनमधून चांगलं असं हे त्यांचं रोजचं नियोजन, रोजच्या जे काय त्याच्या फवारणी असतील ते सगळं ह्यांनी व्यवस्थितपणे केलेलं आहे, व्यवस्थित पार पाडलेलं आहे।
आता थोडंसं बघा, ह्या बाजूला थोडंसं गवत दिसतं ह्यांच्यामध्ये, म्हणजे चालू आहे ह्यांचं खुरपणे वगैरे, गवत उपसणी वगैरे चालू आहे. अशी चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो बाग बांधून घेतलेली आहे त्यांनी. इकडं त्याने कांद्याचं रोप टाकलेलं आहे. बघा, इळूच्या काट्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत. अशा इळूच्या काट्यावरती हे सगळं फाउंडेशन आहे ह्याचं. आणि ह्या फाउंडेशनवरती आपल्याला हे सगळं करायचं असतं, जेणेकरून लय मोठा खर्च नाही आहे, कमी खर्चातच आहे. इळूच्या काठीचा खर्च आहे, मल्चिंगचा खर्च आहे आणि बाकीच्या नियोजनाचा खर्च आहे. पण एवढं काय लय मोठा खर्च नाही आहे, कमी खर्चातून हे चांगलं करण्यासारखं आहे तुम्हाला. धन्यवाद.